2024च्या पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं आपण इथे विश्लेषण घेतोय. सुरुवात करूया आपण. आजचा पहिला प्रश्न आपला कोणता आहे? खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातला नाही विचारतायत? नाही. जायकवाडी आहे, कोयना आहे, येलदरी आहे, नागार्जुन सागर नाहीये. बरोबर आहे? नागार्जुन सागर कुठे आला मग? कृष्णा नदीवर आहे ना. हे कुठले आहे? कृष्णा नदी. आणि हे कुठे आलं? तेलंगणा. आणि तेलंगणाचा नलगोंडा जिल्हा. काय बरं? आणि आंध्र प्रदेश जो आहे याचा कोणता बरं? आंध्र प्रदेशचा पालनाडू. काय बरं? पालनाडू जिल्हा याच्या सीमेवर आहे. याच्या सीमेवर काय बरं? हे धरण आहे. याची सुरुवात कधी झाली होती? 1967 ला. कधी सुरुवात झाली होती? सुरुवात झाली होती 1967 ला. हे लक्षात ठेवा. जायकवाडी हे कुठे आलं? छत्रपती संभाजीनगर है ना. आणि याच्या जलाशयाला काय म्हणतात? नाथसागर. काय म्हणतात? नाथसागर. बरोबर की नाही? कोयनाचा जलाशयाला काय म्हणतात? शिवसागर. शिवसागर कोयनाच्या याला. आणि कोयना ही काय आहे? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. काय बरं? चला प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. सातमाळ व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून कोणती नदी वाहते? कशामधनं? काय म्हणतायत ते? सातमाळ ही जी डोंगर रांग आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट. आलं का लक्षात? हा हरिश्चंद्र, हा सातमाळ. आलं का लक्षात? याच्यामधनं जी नदी आहे ही नदी कोणती वाहते असं ते विचारत आहेत. नर्मदा. नर्मदा सातमाळच्या वर. बरोबर नाही? सातपुड्याला गेलं. सातपुड्याच्या वरून सातपुडा, याच्या वरून नर्मदा, खालून तापी, मग सातमाळ येतो. बरोबर नाही? सातमाळ आणि हरिश्चंद्र याच्यामध्ये कुठला आहे? गोदावरी. बरोबर नाही? गोदावरी का तापी? पर्याय क्रमांक सी. काय एक? काय सांगितलं होतं त्यावेळेला? बघा, सातपुडा आहे. सातपुड्याच्या वर इथून नर्मदा, इथून तापी. बरोबर नाही? मग त्याच्या खालून कुठला येतो? सातमाळ अजिंठा. इथे गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या खालून कुठलं? हा भीमा. भीमेच्या खालून कुठला डोंगर रांग? शंभू महादेव. शंभू महादेवच्या खालून कुठली? शंभू महादेव आणि सह्याद्री, याच्यामधनं कृष्णा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. कळलं का? बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. सातमाळ अजिंठ्यावरनं बालाघाट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, आता सगळं सांगितलं. भीमा कुठून? भीमा, हरिश्चंद्र बालाघाट आणि याच्या खालून भीमा जाणार. ही भीमा झाली. बरोबर नाही? ही झाली गोदावरी. याच्यावर ही कुठलं झालं? ही झाली तापी. हा सातपुडा. सातपुडा आणि सातमाळच्या मध्ये तापी. सातमाळ आणि हरिश्चंद्रच्या मध्ये गोदावरी. हरिश्चंद्र आणि भीमा याच्यामध्ये कोण आहे? याच्या शंभू महादेव. ही झाली शंभू महादेव. याच्यामध्ये भीमा आणि शंभू महादेव आणि सह्याद्री याच्यामधनं कृष्णा वाहते. इथे दिलेले नाहीये. ठीक आहे? इथे तापी आणि सातपुड्याच्या वरून नर्मदा. ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3. भाववाढीमुळे पैशाचं मूल्य काय होतं? घटतं ना. काय होतं सांगा बरं? भाववाढीमुळे नक्की काय होतं याच्यामध्ये?
घट्ट, पर्याय क्रमांक 3. चला, प्रश्न क्रमांक 4. भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आलेला आहे? भारतीय काय बरं? न्याय संहिता ना, भारतीय न्याय संहिता. यामध्ये कोणता आलेला आहे? भारतीय न्याय संहिता. बरोबर नाही? याच्यामध्ये किती आहे? 1834 मध्ये आला होता ना, थॉमस मॅकोले. थॉमस मॅकोले, येस, मॅकोले याच्या काळामध्ये विधी म्हणजे हा कधी आला होता? 1834 ला विधी आयोग. बरोबर की नाही? आणि कोणाच्या काळात? बेंटिंग. बेंटिंगच्या काळामध्ये काय केलं होतं? विधी आयोगाची स्थापना केली होती, है ना. आता याचं कायद्यामध्ये रूपांतर कधी झालं? 1860 मध्ये झालं. याचं कायद्यात रूपांतर आलं का लक्षात? कायद्यात रूपांतर 1834 चा 1860 ला झालं. आलं का लक्षात? आणि 1 जानेवारी हे कधी लागू झालं होतं? 1 जानेवारी 1860 ला लागू झाले. कळलं का? प्रश्न क्रमांक 5. अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला? जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणं शक्य झालं. बरोबर आहे. संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू झाले. बरोबर आहे. जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्यांप्रमाणे दर्जा दिला. बरोबर आहे. त्यामुळे वरील सर्व येणार. पर्याय क्रमांक डी. आलं का लक्षात? म्हणजेच काय झालं सांगा? यामध्ये 370 हे कधी हटवलं गेलं? 2019 ला. त्यावेळेला राष्ट्रपती कोण होते? रामनाथ कोविंद. आलं का लक्षात? आणि आता जम्मू आणि काश्मीर याला काय मिळालेलं आहे? तर याचा दर्जा मिळाला. कशाचा? केंद्रशासित. कळलं? केंद्रशासित. याच्या विधानसभेची सीट किती आहे? विधानसभा आहे 90. लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी 1-1. बरोबर नाही? उमर अब्दुल्ला हे याचे मुख्यमंत्री आहेत आणि मनोज सिन्हा हे कोण आहेत? तिकडचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल. बरोबर आहे नंदिनी. वस्तूची किंमत वाढते आणि पैशाची किंमत घटते. बरोबर आहे. 6. श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर या 15व्या राष्ट्रपती आहेत. कितव्या? 15व्या राष्ट्रपती. आलं का लक्षात? अच्छा, द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कुठे झाला? बऱ्याच वेळेला आपल्याला विचारलं जातं. आलं का लक्षात? द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कुठे झालेला आहे? बरोबर आहे, मयूरभंजला झालाय ना. बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पहिले होते राजेंद्र प्रसाद, है ना, राजेंद्र प्रसाद. बघा 1952 खऱ्या अर्थाने पाहिलं तर 1952 ते 1957, 1957 ते किती? 1962 या काळामध्ये दोनदा पहिल्यांदाच निवडून आलेले. बरोबर आहे, झारखंडच्या. आता यांचं कुठे? मयूरभंज. 26 जुलै 2022 ला, 26 जुलै 2022 ला यांचा काय झाला? सॉरी, जन्म म्हणतोय. 22 ला हे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती कोणानंतर? रामनाथ कोविंद नंतर राष्ट्रपती झाले. आता हे कधीपर्यंत राहतील? 5 वर्ष, म्हणजे 2027 पर्यंत राहतील. आलं का लक्षात? आता त्यावेळेचे भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा, है ना, NV रमणा हे त्यावेळेला काय होते? 48वे सरन्यायाधीश, ज्यांनी यांना
शपथ दिली. काय दिली? शपथ दिली राष्ट्रपती होण्याची, राष्ट्रपती झाल्यावर. ओके. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या या पहिल्या आहेत. स्वतंत्र भारतात जन्म झालेले पहिले राष्ट्रपती आपण म्हणू, पहिले राष्ट्रपती, त्याचबरोबर पहिल्या आदिवासी. आलं का लक्षात? यांचा जन्म कधी झाला? 1958 ला झालाय. 20 जून 1958. जन्म 20 जून 1958 ला मयूरभंज या ठिकाणी झाला. बरोबर नाही? ओडिसातील रायरंगपूर. ओके. हे पण लिहून देतो तुम्हाला. कुठे झाला माहितीये का? मयूरभंज तर आहेतच, पण कुठलं बरं? ओडिसातील रायरंगपूर येथील बैदापोसी. दिसतंय तुम्हाला हे खाली? इथे लिहू. पहिल्या महिला प्रतिभा पाटील. बरोबर आहे. हा रायरंगपूर. कुठे झाला? बैदापोसी भागातील उपरबेडा. आला का लक्षात? संथाली कुटुंबात झालाय. कुठे झालाय? संथाली कुटुंबात. संथाली कुटुंबात यांचा जन्म झालाय. ठीक आहे. चला पुढे जाऊया. राष्ट्रपतीचा कलम किती आहे? कलम 52 ते 61. 61 काय आहे? इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग. 7वा प्रश्न. 1942 च्या चले जाव चळवळी दरम्यान मुंबई येथे काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता कोणी सुचवलं होतं? वरील सर्व येणार. बरोबर की नाही? माझ्या मते तरी. हा, तुम्हाला काय वाटतं? वरील सर्व ना? आझाद हिंद रेडिओ म्हणायचे त्यांना. वरील सर्व. यांना काय म्हणायचे? काँग्रेस रेडिओला आझाद रेडिओ. आझाद रेडिओ म्हणायचे. 27 ऑगस्ट ते 12 नोव्हेंबर 1942. आलं का लक्षात? इथपर्यंत प्रसारित झालं होतं. काय झालं? तुम्हाला दिसतंय का रे? ब्राईटनेस मला वाटतं जास्त आहे. इथपर्यंत काय होतं? पर्यंत प्रसारित. ठीक आहे. आता तुम्हाला दिसत असेल. 42 दिसत नसेल ना? 1942 ला चले जाव मुवमेंट सुरू झाली होती. गांधीजींनी केली होती क्विट इंडिया मुवमेंट. आणि त्यावेळेला काय केलं होतं? ऑपरेशन 0 आवर राबवलं होतं. मोठमोठे कार्यकर्ते, ह्याच्यात उषा मेहता पण आहेत. आलं का लक्षात? त्यांना पकडण्यात आलं होतं आणि गांधीजींना कुठे टाकलं? आगा खान पॅलेस मध्ये. आणि तिथेच कोणाचा मृत्यू झाला? त्यांच्या पत्नींचा. कोण होत्या पत्नींचं नाव काय? कस्तुरबा गांधी. बरोबर की नाही? त्यांचा मृत्यू झाला. जवाहरलाल नेहरू यांना आत्ताचं अहिल्यानगर तिथे तुरुंगात टाकण्यात आलं आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तक त्यांनी तिथे लिहिलंय. 8वा प्रश्न. नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद नव्हती? यापैकी मला सांगा, वाचा आणि उत्तर द्या. कोणती प्रमुख तरतूद नव्हती यापैकी? पहिलं, दुसरं, तिसरं, नक्की यापैकी कोणतं नव्हतं? दुसरं. पहिलं, दुसरं कुठलं होतं नक्की याच्यामध्ये? दुसरं म्हणतात प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा. हा, सांगा बरं.
कोणता आहे? नागपूर करार बरोबर आहे. बी बरोबर बोललात. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या एकच विभाग असावा. नागपूर करार कधी झाला होता? डी नाही. हा करार 1953 ला. कधी आला? 1953 ला. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांनी काय केलं होतं? 28 सप्टेंबर काय केलं होतं? 28 सप्टेंबर 1953 ला याच्यावर काय केली होती? सही केली होती, स्वाक्षरी. आलं का लक्षात? संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचा निश्चय केला होता. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा ही तरतूद नव्हती. बाकी मुंबई, मध्य प्रांत, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचं एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी. बरोबर आहे. या राज्याचं उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावं. नंतर खंडपीठ पण न झाले ना पणजीला. नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी आणि करार करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन, जे हिवाळी अधिवेशन, इथे भरतं है ना. आता सुरू होईल आपलं हिवाळी अधिवेशन. 9वा प्रश्न. सन 2023 साली G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? कोणत्या देशाकडे आहे G20चं? भारताकडे है ना. भारत होता. G20 याची स्थापना कधी आहे रे? 1999 ला. या G20चं काय आहे? मुख्यालय आहे का? मुख्यालय नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. G20 यामध्ये किती देश आहेत? किती देश आहेत सांगा बरं? G20 मध्ये 19 देश आहेत. किती? 19 देश. आणि एक युरोपियन संघ होता. आता काय झालेलं आहे? तर यामध्ये एक अधिकचा आफ्रिका युनियन ही सहभागी झालेली आहे. बरोबर की नाही? यामध्ये किती देश आहेत? यामध्ये 27 देश. तर यामध्ये 55 देश आहेत. कळलं का? याचं मुख्यालय कुठे आहे? या आफ्रिका युनियनचं आदिस अबाबा. याचं बेल्जियमला आहे, युरोपियन युनियनचं. आता आपल्याकडे 18वे जे अध्यक्ष होतो आपण, ते कितवं होतं? 18वे अध्यक्ष भारत होता. वसुदैव कुटुंबकम ही आपण काय ठेवली होती? थीम होती. आलं का लक्षात? 2025 जोहान्सबर्गला, 2024 ब्राझीलला. आलं का लक्षात? आणि याच्यामध्ये कोण होते? अमिताभ कांत. हे कोण होते? शेर्पा होते. शेर्पा म्हणून अमिताभ कांत. हे लक्षात ठेवा. चला, 10वा प्रश्न कोणता आहे? जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी आणि तारखा निवडा. कोण बरं? 13 एप्रिल. काय बरं? जनरल डायर. डफरीन याच्या काळामध्ये काय झालं होतं? इंडियन नॅशनल काँग्रेस है ना, याची स्थापना झाली होती 1885. तारीख ही नाही. डफरीन हा व्हाईसरॉय होता त्या काळातलं. जनरल डायर 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हा हत्याकांड झाला होता. सत्यपाल किचलू त्यांचे जे नेते होते त्यांना पकडण्यात आलं होतं आणि त्यावेळेला पंजाबमध्ये अमृतसरला कर्फ्यू लावला होता. जमावबंदीचा आदेश होता. तरी सुद्धा लोक शांततेने जमले होते. पण त्यांना कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देताना जनरल डायर तिथे आला. जालियनवाला बाग इथे फक्त एकच असा जाण्यासाठी मार्ग होता. आलं का लक्षात? आणि बंद स्वरूपातलं असं ते मैदान होतं. आणि तिथे कोणालाही पूर्वसूचना न देता अगदी लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत माणसं तिथे जमली होती. आणि अचानकपणे त्याने आतमध्ये सैन्य घुसवून त्याने त्या जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. आणि या गोळीबारामध्ये लहान लहान मुलं सुद्धा मारली गेली. हे फार भयानक होतं. आलं का लक्षात? तिथे असलेल्या विहिरींमध्ये बंदुकीच्या गोळीपासून वाचावेत म्हणून मुलींनी, बायकांनी, लहान मुलांनी, थोरांनी
बऱ्याच जणांनी त्याच्यात विहिरीत उड्या मारल्याने जीव दिला. बऱ्याच हजारच्या वर आसपास इथे मारले गेले. हा जालियनवाला बाग हत्याकांड आहे. याच्यासाठी कोणता चौकशी आयोग नेमला होता? हंटर आयोग. हंटर आयोग जो आहे हा चौकशीसाठी नेमलेला होता. ओके, हे लक्षात ठेवा. याच 1919 मध्ये रॉलेट ऍक्ट, खिलाफत चळवळ, त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा आहे तो, त्यानंतर अच्छा हा हत्याकांड झाल्यानंतर काय केलं होतं? रवींद्रनाथ टागोर यांनी काय दिलं होतं? सर ही पदवी दिली होती. बरोबर नंदिनी? बरोबर आहे. 11वा प्रश्न, सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली? आदित्य L1. काय बरं? आदित्य L1 है ना? आदित्य L1 हे कशाच्या साह्याने प्रक्षेपित केलं होतं? कोण सांगेल मला? कोणी सांगू शकेल का? आदित्य L1 हे कोणत्या कशाच्या साह्याने, कोणतं रॉकेट होतं ज्या रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आलं होतं? हा सतीश धवन मधनं 2 सप्टेंबर 2023 ला ना, 2 सप्टेंबर 2023 ला हे काय केलं? प्रक्षेपित. बरोबर की नाही? आणि PSLV-C57 आहे ना, बरोबर की नाही? PSLV-C57 याने प्रक्षेपित केलं होतं. याला लँग्रेज पॉइंट आहेत L1. आलं लक्षात? म्हणजे लँग्रेज पॉइंट इथे साधारण 6 जानेवारी 2024 ला हा L1 या पोझिशनला पोहोचला. हा L1 म्हणजे काय? लँग्रेज पॉइंट. L1 पॉइंट. आता हा असा आहे की सूर्य जो आहे, बरोबर की नाही, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये एक असा भाग आहे की जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे खेचण्याची. हा जो पॉइंट आहे तो लँग्रेज पॉइंट जवळपास 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, असे 4 लँग्वेज पॉइंट आहेत. त्यापैकी एक लँग्वेज पॉइंटवर तो गेलेला आहे. त्याला जायला 6 जानेवारी तारीख उजडली. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने तो प्रवास करत होता, 15 लाख किलोमीटर. चला पुढचा प्रश्न कोणता आहे? 12वा. दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल? फोर्स 1. याचं कुठे आहे? मुंबईला आहे ना, फोर्स 1चं. तेरावा प्रश्न, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जातो. CCTNS. ओके, CCTNS. यामध्ये सगळं डिजिटलायझेशन केलं जातं. अगदी गुन्हेगाराचा चेहरा, त्याचे फिंगरप्रिंट्स, सगळं काही हे डिजिटलायझेशन आहे. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही? आता खरं तर हा सायन्सचा प्रश्न आहे, आपला नाहीये. नीता मॅडम घेतील. ठीक आहे. 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही? हे पण त्यांचंच आहे. 14-15 त्यांचंच आहे. हा, आपण याला 14 म्हणूया. ठीक आहे, 2 प्रश्न सायन्सचे आहेत. हा प्रश्न 14वा. भारतात पक्षांतर बंदीचा कायदा 1985 मध्ये आला होता. बरोबर आहे. यस, पक्षांतर बंदी. या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्याचा स्वतःचा पक्ष सोडून राजकीय पक्षात जाता येत नाही. बरोबर की नाही? यासाठी त्या सदस्याला आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा निर्वाचन पदाचा निवडून आलाय तिथून राजीनामा द्यावा लागतो. बरोबर आहे. मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांनी त्या पक्षाचा अन्य राजकीय पक्षात विलीनीकरण मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही. आलं का लक्षात? म्हणजे अ, ब, क, ड हे चारही योग्य विधान आहेत. पर्याय क्रमांक ड म्हणजे डी.
52व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजेच 1985 ला हिची घटना दुरुस्ती कुठली आहे? घटना दुरुस्ती ही कोणती आहे? 52वी. वर्ष काय आहे? वर्ष आहे 1985. आलं का लक्षात? पक्षांतर बंदीला आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 10वे परिशिष्ट यात समाविष्ट करण्यात आले आहे ना. काय बरं? 10वे परिशिष्ट. ठीक आहे. 1 2 3 4 चारही योग्य आहेत. आता सध्या राहुल नार्वेकर या अध्यक्ष आहेत ना याचे. 15वा. सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे. कोणाला मिळाले? स्वप्नील कुसळे है ना. स्वप्नील कुसळेला. क्रीडा प्रकार काय? 50 मीटर एअर रायफल. 50 मीटर एअर रायफल यात त्याला ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे. ओके. जन्म 6 ऑगस्ट 1995. ठीक आहे. कांबळवाडी जिल्हा कोल्हापूर. कुठली आहे? जिल्हा कोल्हापूर. हे लक्षात ठेवा. हा तिसरा भारतीय ठरलेला आहे. म्हणजे अभिनव बिंद्रा, गगन नारंग रायफल मध्ये, रायफल या प्रकारात. कारण पिस्तॉल रायफल हे लक्षात ठेवा. यामध्ये पहिला कोण होता? अभिनव बिंद्रा. कधी? 2008 ला. बरोबर नाही. अविनाश साबळे कशाशी संबंधित आहे? स्टेपल चेस है ना, या ऍथलेटिक प्रकारामध्ये. नीरज चोप्रा भालाफेक मध्ये. 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावलं होतं. बरोबर आहे. आणि 7 ऑगस्ट हा भालाफेक दिवस आपण जाहीर केला. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच कोणत्या शहरात झालेलं आहे? 100वे पिंपरी चिंचवडला. पिंपरी चिंचवड. हा 3000 मीटर स्टिपल चेस. तेजस बरोबर आहे. हा डॉक्टर जब्बार पटेल याचे अध्यक्ष होते. काय बरं? डॉक्टर जब्बार पटेल हे काय होते? याचे अध्यक्ष. त्यांच्या अध्यक्षतेमध्ये हे झालेलं आहे जानेवारी 2024 ला. स्वागताध्यक्ष हे शरद पवार. आलं का लक्षात? शरद पवार होते. राजश्री शाहू पुरस्कार जब्बार पटेल. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. पिंपरी चिंचवड. 17वा प्रश्न. बाकी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वेगळं, हे नाट्य संमेलन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे आता? 99 साताऱ्याला. त्याचे कोण आहेत अध्यक्ष? विश्वास पाटील. बरोबर की नाही. 98 कुठे झालं? दिल्लीला, तारा भवाळकर. 97 कुठे झालं? अमळनेर. तिथे कोण होते? रवींद्र शोभणे. आलं का लक्षात? 96 कुठे झालं? वर्ध्याला झालं. न्यायमूर्ती चप्पळगावकर आहेत. हे लक्षात ठेवा. 95 कुठे झालं? उदगीरला. त्यात भारत सासणे. आणि भारत सासणे यांना मागच्या वर्षी कोणता मिळाला? बाल साहित्याचा पुरस्कार. कोणाचा? कुठल्या पुस्तकासाठी बाल साहित्याचा? समशेर आणि भूत बंगला. हे लक्षात ठेवा. ओके. आता साहित्य अकादमीचा कोणाला मिळाला? हा सुधीर रसाळ यांना या वर्षी. बरोबर की नाही. मागच्या वर्षी कृष्णा खोत यांना रिंगाण यासाठी. येस. 17वा संगणकाचे बाबतीत खालीलपैकी इनपुट डिव्हाइस. हे पण मॅडमचा आहे. ठीक आहे ना. 17वा प्रश्न. हा हे ठीक आहे. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? मार्क झुकेरबर्ग है ना. 2004 ला
काय केलं होतं 2004 ला जे फेसबुकचे संस्थापक आहेत, कोण बरं? मार्क झुकेरबर्ग यांनी काय केलं होतं, फेसबुक जो आहे हा सुरू केला होता. फेसबुक जे आहे ते सुरू केलं होतं. ओके. आणि मेटाची नोंदणी 2018 मध्ये, मेटा जे प्रकार आहे त्यांचा, याची नोंदणी त्यांनी 2018 ला. कळलं का? अठरावा प्रश्न, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे युरिनद्वारे उत्सर्जित, हे सगळं मिक्स करून टाकले रे. हा आपला 18वा प्रश्न, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. बरोबर नाही? राज्यसभांचा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष. तर राज्यसभा याचा सभापती याचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष. कारण हा कोण असतो सभापती? उपराष्ट्रपती असतो. आणि उपराष्ट्रपती याला किती? 5 वर्ष. आणि वयाची किती? 35 वर्ष. 35 वर्ष वयाची. आणि सभापती म्हणून कार्यकाळ 5 वर्ष. आलं का लक्षात? दर 2 वर्षाने एक छेद किती किती सदस्य रिटायर्ड होतात सांगा बरं. राज्यसभेचा कलम काय? कलम 80 है ना. कलम 67 अंतर्गत याचा कार्यकाळ असतो. कळलं? जगदीप धनखड यांनी नुकताच, म्हणजे आत्ता मागच्या वर्षी काय केला होता त्यांनी, मागच्या वर्षी बोलतो आत्ता याच वर्षी 2025 ला त्यांनी राजीनामा दिला होता है ना. आणि नंतर आता महाराष्ट्रातले 24वे आपले राज्यपाल CP राधाकृष्णन जे भारताचे उपराष्ट्रपती बनले. बरोबर. 103 सदस्य दर 2 वर्षांनी रिटायर्ड होतात. 19वा, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पणजीला आहे, नागपूरला आहे, छत्रपती संभाजीनगर यापैकी नाही. तिन्ही ठिकाणी आहेत. आता काय होणार आहे? काय झालंय? कोल्हापूर येथे काय झालेलं आहे? सर्किट बेंच झालेला आहे, हे लक्षात ठेवा. हा, पणजी गोवा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. नागपूरला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे. खंडपीठ हे परमनंट असतं, सर्किट बेंच हे परमनंट नसतं. नंदिनी, चला इतके प्रश्न आजच्या आपल्या या भागात होते. काही प्रश्न तुम्हाला 3-4 एक तुम्हाला दिसले असतील जे सायन्सचे आहेत, ते चुकून इथे आले. तर त्याचं विश्लेषण नीता मॅडम तुम्हाला, जो तुम्ही लाईव्हला येता, तुम्ही बघता किंवा तुम्हाला जे मिळतील त्याच्यात ते घेतलेले आहेत त्यांनी. येस, शिवकुमार डिगे, व्हेरी गुड. शिवकुमार डिगे न्यायाधीश आहेत कोल्हापूरचे. ठीक आहे. चला तर मग भेटूया आपण हा पुढच्या विश्लेषणाला. बाय, टेक केअर, जय हिंद.